खऱ्या अर्थाने आपण इन्व्हेस्टमेंट मोठे मोठे प्रोजेक्ट आणले, 15 लाख कोटीचा फिगर समोर आला। त्यापैकी मी आताच विथ ऍडव्हान्टेज विदर्भमध्ये उपस्थित होतो। 5 लाख कोटी तर फक्त एका प्रोजेक्ट मध्ये सूरजगड मध्ये आलेला आहे साहेब। तिथं आयरन ओर एवढ्या चांगल्या क्वालिटीचं आहे की प्रत्येक निवेश करणारच। आणि आपण डावोसला गेलो तर फॉरेन इन्व्हेस्टमेंट किती आलं याच्यावरती आपण काहीच बोललेलं नाही सर। इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येतं ही चांगली गोष्ट आहे, पण इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामधून बाहेर जातं याच्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। 75,000 कोटी 1 लाख कोटीचे प्रोजेक्ट जर गेले तर 15 पैकी आपल्याकडे 5ही राहणार नाही, याची काळजी घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे साहेब। मी इथं गोरे साहेब आहेत, इथं खूप मी ओळखत नाही सर त्यांना, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो आताच मी पहिल्या टर्मचा आमदार आहे आणि मतदारसंघामध्ये आवास योजनेची घोषणा झाली। सर माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय होम मिनिस्टर साहेबांनी त्यांची प्रशंसा केली की 3 महिन्यामध्ये त्यांनी एवढा मोठा 20 लाखांचा जो डिस्ट्रीब्युशन आहे आवासाचा तो करून दाखवला। सर अभिनंदन आहे तुमचं। ड्राईव्ह लागते सर या करण्याकरता, यंत्रणा असली तरी त्यांच्या मागे लागून काम करून घेणं आहे, म्हणून खूप खूप अभिनंदन आहे सर। पण तिथं एकच बोललो, 2-3 पॉइंट्स दुसऱ्यांनी हे केलेलं आहे सर। खूप महत्वाकांक्षा योजना या सरकारने पुढे ठेवलेल्या आहेत, पण सगळे सोंग करता येतं पण पैशाचा सोंग करता येत नाही। आणि सर आज सरकारकडे पैसे नाही आहेत साहेब। आज 1500 कोटी त्यांनी त्या दिवशी बटन दाबून डिस्ट्रीब्यूट केले। 20 लाख लोकांची घोषणा झाली, 10 लाख लोकांना पैसे मिळाले, 10 लाख लोक राहिलेले आहेत। सर एक विनंती आहे, जर सर हो मिळतील, पण त्याआधी तुम्हाला माहिती करावी लागेल सर, आपण 8 मार्चला लाडकी बहिणीचे पैसे सुद्धा देतोय। मागच्या वेळेस लाडकी बहिणीला खुश केलं आणि आता तिजोरीमध्ये पैसे नाही, हे वास्तव्य सुद्धा त्यांना स्वीकारावं लागणार आहे। शेवटी आर्थिक नियोजन, फिस्कल मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट। प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड। आपण फक्त इलेक्शन जिंकायचं आहे, कोणाला तरी मतं घ्यायची आहेत आणि आपण ती योजना करायची आणि त्याचा भार पूर्ण अर्थव्यवस्थेवर यावं। आणि मग सर काय झालेलं आहे सर, बोलू द्या त्याच्याबद्दल सर। सर 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 फिस्कल नाही एक मिनिट, नाही असं नसते, नाही पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे मी, नाही असं नसते, जरा तुम्ही समजून घ्या थोडं। फिस्कल डेफिसिट आणि फिस्कल डिसिप्लिनचं ते बोलून राहिले, ते मला वाटते सभागृहात होते की नाही माहित नाही। आपण ते बजेट पुरवणी बजेट सादर केलं होतं, त्याच्यामध्ये लाडकी बहिणीची योजनेचे पैसे बजेटरी प्रोव्हिजन करून केलेले आहेत आपण। आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की फिस्कल डिसिप्लिन आणि फिस्कल डेफिसिट या विषयावर न बोलता आम्ही ज्या योजना आता घोषित करून राहिलो त्या नॉन प्लॅन जर योजना असतील, बजेटच्या स्कोपच्या बाहेर असतील तर त्यांनी आक्षेप जरूर घ्यावा। त्यांनी जे वक्तव्य केलं की मतदान घेण्यासाठी आम्ही ॲडहॉक पद्धतीने ही योजना आणली, ही ॲडहॉक पद्धतीने आणलेली योजना नाही, ही प्लॅन योजना आहे। सर 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 विथ सर एक मिनिट उत्तर देतो सर। विथ ड्यू रिस्पेक्ट लेट मी टेल यू, तुम्ही पुरवण्या मागण्या केल्या, what is the percentage of the entire budget that you have asked for? Sir, I'll tell you, you just wait now. Just listen to me. These are facts. No. I will tell the Adhyaksha. Sir, इकडे बोला. सर यांनी एक आकडा पेश केलेला आहे। काय आहे सर? जयंत पाटील साहेबांनी तो मुद्दा समोर ठेवला की सर आतापर्यंत आपल्याला जर अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे राबवायची असेल तर आपला सप्लिमेंटरी डिमांड शुड नॉट गो बियॉन्ड 10%. वी हॅव ऑलरेडी गॉन बियॉन्ड 20% अँड सर नंतर बोला ना सर। अध्यक्ष महोदय मी एक पॉइंट
एक मिनिट सर सर मी एक अध्यक्ष महोदय एक मिनिट पॉइंट ऑफ अध्यक्ष महोदय एक मिनिट नाही अध्यक्ष महोदय दोन. अध्यक्ष महोदय नाही दिस विल नॉट हॅपन. अध्यक्ष महोदय, आपण जयंत पाटलांना कोट करून राहिले. ऐका तयारी ठेवा ना. 9 वेळ जयंत पाटलांनी बजेट सादर केलेलं आहे. 9 पैकी किती वेळ त्यांच्या सप्लिमेंटरी डिमांड्स ह्या 10% जास्ती केलेल्या आहेत याचा अभ्यास करा. माननीय जयंत पाटलांनी जे बजेट सबमिट केलं होतं 9 वेळ या राज्याचं, त्याच्यापैकी किती वेळ त्यांच्या सप्लिमेंटरी डिमांड्स या 10% वरते गेल्या हेही सदस्यांनी सांगावं. कन्क्लूड कर सर. नाही अध्यक्ष महोदय यानंतर या अध्यक्ष महोदय प्लीज माझी विनंती आहे. बोला. मी काही जर चुकीचं बोलत असेल ही इज इकडे पाहून बोला. ही इज गॉट एव्हरी राईट टू करेक्ट मी. ठीक आहे, तुम्हालाच बोलतोय सर, तुम्हाला बघूनच बघतोय, तिकडे बघितलंच नाही. पण एकच विनंती आहे, त्यांना मध्ये डिस्टर्ब करू देऊ नका प्लीज. ओके, इफ यू वॉन्ट टू करेक्ट मी आय एम अप फॉर इट, नो प्रॉब्लेम. ओके सर, आवास योजनेबद्दल आपण बोलत होतो, अभिनंदन केलं आहे मी. सर वस्तुस्थिती हे आहे की 15,000चा पहिला टप्पा आपण लोकांना देतो. लोक घर बांधायला सुरुवात करतात आणि मग पैसा येत नाही, ही वस्तुस्थिती आहे सर. मी कोणावर टीका करत नाही आहे. आय एम ओनली टेलिंग यू द फॅक्ट. सर 15,000 संपले, दुसरा टप्पा येत नाही, लोक घर बांधणं थांबवू शकत नाही, आपले भांडे गहाण ठेवतात, 2-2, 3-3% व्याजावर पैसे घेतात, घर बांधतात. 2 मिनिट. मंत्री महोदय बोलतात. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सदस्य नवीन आहेत पण सदस्य चांगलं बोलत आहेत. पण चांगलं बोलत असताना सदस्यांना मी सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 20 लाख घरांना मान्यता मिळाली. 13,70,000 घरांचं बांधकाम कंप्लीट झाले, त्यांना पैसे दिलेले आहेत. आता नव्यानं आपण जे 20 लाख घरं देतोय, आता ऐका जरा, सप्लिमेंटरी बजेटमध्ये आपण जे अमाऊंट बघताय त्यामध्ये आपल्याला वाढवून उद्दिष्ट जे मिळालेलं आहे 20 लाख घराचं, त्यासाठी 3,000 कोटीची तरतूद तर फक्त वाढीव घरकुलांसाठी आहे. आपण जरा बजेट आपण बघावं. 1 मिनिट. त्यामुळे माझी सदस्यांना सांगणं एवढंच आहे की आपण 10 लाख घरांना पहिला हप्ता दिला, 15 दिवसात बाकीच्यांनाही देतोय आणि सरकार प्रायोरिटीवर पहिल्यांदा ऍडव्हान्स पैसे देऊन घराचं बांधकाम चालू करते. त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि सरकार इथून पुढे कुठल्याही परिस्थितीत 1 वर्षात 20 लाख घरं बांधून घेण्यासाठी जे पैसे लागतील ते सगळे पैसे सरकारकडे आहेत आणि ते उपलब्ध करून देईल. त्यामुळे सदस्य महोदयांनी बाकीच्या विषयावर बोलावं, काही अडचण नाही. धन्यवाद. मी तुमच्याकडे लिस्ट पाठवतो ज्या